आज राज्यातील फक्त याच भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. नक्की कोणते भाग आहेत पाहूयात. 19 ऑगस्ट सकाळचे 9:30 वाजलेत. सिस्टीम पाहिलं तर डिप्रेशन जे आहे ते झारखंडच्या आसपासच्या भागामध्ये आहे आणि मान्सूनचा आस असलेला जो पट्टा याच्या आसपासूनच गेलाय उत्तर भारताकडून. राज्याकडे उत्तर पश्चिमेकडून कोरडे वारे वाहत आहेत. बऱ्याच भागांमध्ये देशात हे वारे पोहोचत आहेत. त्यामुळे बऱ्याच भागातील वातावरण आता पूर्णतः कोरडे होऊ लागलेलं आहे. मान्सूनचा आस असलेला जो पट्टा जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत हे कोरडे वारे याचे थांबणार नाहीत. आणि जोपर्यंत सिस्टीम या ठिकाणी पश्चिमेकडे अजून जात नाही तोपर्यंत सुद्धा ही स्थिती कायम राहील. पण ही जी काही सिस्टीम आहे झारखंडच्या आसपासची याच्या आसपासच राहील. उत्तर प्रदेश किंवा त्याच्या आसपासच्या भागांमध्ये जाईल आणि त्याची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. बाकी त्याचा जो प्रभाव आहे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड या भागाकडे पाहायला मिळतोय. राज्यात आता सॅटेलाइट इमेज काय सध्याची ताजी नाही, पण विदर्भात जास्त ढगाळ वातावरण आहे. मराठवाड्यात तसं काही प्रमाणात ढगाळ हवामान आहे. क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याशा सरी अशी सध्या स्थिती आहे. खास करून गोंदियात पावसाच्या थोड्याफार सरी पाहायला मिळत आहेत. बाकी विशेष पावसाचे ढग राज्यात नाहीत. काहीसा अपवाद वगळता ज्या ठिकाणी थोड्याशा हलक्या फुलक्या सरी घाटाच्या आसपास किंवा इकडे मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये किंवा इकडे आता छत्रपती संभाजीनगरच्या आसपास एक छोटासा ढग आलाय, पण खूप जास्त काही यामधून पाऊस होणार नाहीये. आणि येत्या 24 तासातील जर आपण अंदाज पाहिला तर येत्या 24 तासामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. घाटामाथ्याच्या आसपास सुद्धा हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. कोकणातही हलक्याशा सरी राहतील. त्यानंतर स्थानिक ढगनिर्मिती झाली तर बीड, परभणी, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, अमरावती, वाशिम, जालना या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच पावसाची थोडीफार शक्यता दिसते. नाहीतर जास्त शक्यता नाही. मध्य महाराष्ट्र अति पश्चिम भागामध्ये क्वचितच हलक्याशा सरी होतील, पण तिथून पूर्वेकडे निघाला तर अपवाद वगळता काय विशेष काय पावसाची शक्यता दिसत नाही. मग संपूर्ण मध्य महाराष्ट्र असेल, एखादा अपवाद वगळता तिकडे छत्रपती संभाजीनगरसह बुलढाण्याचा भाग आहे. कोरडे वारे वाहत आहेत, त्यामुळे एखादा अपवाद वगळता विशेष काय पाऊस होण्याची शक्यता दिसत नाहीये. तर सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुक पेज फॉलो करा.